सोनपेठ शहरात नगर परिषदेची एकतर्फी कारवाई. मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणानं नागरिकांचा कोंडमारा. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. सोनपेठ नगर परिषदेच्या वतीनं नुकतीच मुख्य बाजारपेठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. मात्र ही मोहीम केवळ नावापुरतीच आणि एकतर्फी ठरली की काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरातील इतर भागातील अकराळ विक्राळ वाढलेलं मोठं अतिक्रमण नगर परिषदेकडून कधी काढलं जाणार, याकडे संपूर्ण सोनपेठकरांचं लक्ष आहे. 29 मे रोजी झालेल्या कारवाईत नगर परिषदेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मुख्य बाजारपेठ या भागातील भाजीपाला व फळ फ्रूटच्या हातगाड्यासह नव्हे तर रस्त्याकडेला डालीत आंबे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब महिलांना उठवून नगर परिषदेनं आपलं शौर्य दाखवलं. मात्र या एकतर्फी कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतो. दुसरीकडे बाजारपेठेतील मुख्य रस्ते बड्या दुकानदार आणि वाहनधारकांनी जणू गिळंकृत केले. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय. मुख्य बाजारपेठेतील बड्या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील जागेवर अनधिकृत ताबा मिळवलाय. दुकानांचं सामान रस्त्यावर काढणं, पोटे वाढवणं यामुळे रस्ते प्रचंड अरुंद झाले. परिणामी बाजारात येणाऱ्या नागरिकांना पायी चालणं कठीण झालंय. त्यातच वाहनांच्या अस्ताव्यस्त गर्दीमुळे मुख्य बाजारपेठेला जणू कोंडीचं ग्रहण लागलंय. शहरातील मुख्य रस्त्यांवर पाय ठेवायला जागा शिल्लक राहिलेली नाही. रस्ता ओलांडताना किंवा बाजारपेठेतून जाताना महिलांना अतोनात गर्दीचा सामना करावा लागतोय. चालण्यासाठी फुटपाथ किंवा रस्ताच शिल्लक न राहिल्यानं महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना दररोज नरक यातना सहन कराव्या लागतात. रस्त्याकडेला झालेल्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अतिक्रमणामुळे वाहतूक तासनतास ठप्प होते. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनानं जाणीवपूर्वक डोळेझाक केली असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या नगर परिषद प्रशासनावर शहराचं नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे, त्याच नगर परिषद कॉम्प्लेक्स समोर बड्या दुकानदारांनी उघडपणे नियमांची पायमल्ली केली आहे. दुकानदार आणि ग्राहकांच्या मोटरसायकली कशाही आणि कुठेही पार्क केल्या जात आहेत. आपल्याच नाकाखाली चाललेला हा उच्छाद रोखण्यात नगर परिषद पूर्णपणे अपयशी ठरली आहे. शासकीय इमारतीच्या समोरच जर अशी अराजकता असेल तर इतर शहरात काय अपेक्षा ठेवायची, असा संतप्त सवाल नागरिक करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील छोट्या विक्रेत्यांवरील कारवाईनंतर आता नगर परिषदेची मोहीम थंडावली आहे. आता उर्वरित भागातील व्हीआयपी अतिक्रमण पालिकेला दिसणार की पालिका नेहमीप्रमाणे दुकानदार धार्जिनी भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. नगर परिषदेनं तात्काळ दुकानांसमोरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवावं. बेशिस्त पार्किंगवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करून महिलांना सुरक्षितपणे चालण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा. अन्यथा प्रशासनाच्या या सुस्त आणि पक्षपाती कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र असंतोष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जनता न्यूज 24 ताससाठी सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत. जनता न्यूज 24 तास सोनपेठ.